रायगढ़ जिले में अचानक हुई बारिश के कारण किसानों की फसल बर्बाद हो चुकी है। रायगढ़ जिले के किसानों को जो नुकसान हुआ है उसका उन्हें सही मुआवजा मिले, इसलिए शेका पक्ष के नेताओं द्वारा पूरी कोशिश की जा रही है। जिन जिन किसानों का नुकसान हुआ है उन किसानों की खेती का पंचनामा कर उन्हें सही मुआवजा मिले, इस उद्देश्य से शेका पक्ष के जिला सचिव बालाराम पाटिल के नेतृत्व में रायगढ़ जिले के उप जिलाधिकारी सतीश बादल को एक ज्ञापन सुपुर्द किया गया। इस दौरान माननीय विवेक पाटिल, रायगढ़ जिला उपाध्यक्ष अरविंद महात्रे, अर्थ एवं निर्माण सभापति चित्रा पाटिल, महिला आघाड़ी अध्यक्ष चित्रलेखा पाटिल, एडवोकेट आस्वाद पाटिल, अलीबाग नगर पालिका के नगराध्यक्ष प्रशांत नाइक आदि गणमान्यों सहित किसान बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान उप जिलाधिकारी के सामने माननीय विवेक पाटिल ने किसानों की समस्या रखी। त्यानंतर दुसरी तोडली दुधी अशी जे काही भाजीपाला आहे, कारली, या सगळ्या पिकांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांचं या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। मच्छीमार बोटींचं देखील मच्छीमारांच्या बोटींचं अगदी फार मोठं नुकसान नसलं तरी त्या ठिकाणी सुकी मासळी वगैरे विकायला सुकत लावली होती, त्या मासळीचं सुद्धा मोठं प्रमाणात नुकसान झालेलं आहे। व्यावसायिकांचं नुकसान झालं आहे। वीटभट्टी व्यावसायिक जे आहेत किंवा इतर जे काही छोटे मोठे व्यावसायिक या जिल्ह्यातले आहेत त्यांचं देखील फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर ह्या वादळामुळे लोकांच्या घरांचे पत्रे उडणं, कौलं उडणं, विशेष आदिवासी बांधवांच्या घरांचं छप्पर उडून जाणं, असं फार मोठं नुकसान ह्या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। आणि म्हणून रायगड जिल्हा शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस बालाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा चिटणीस मंडळाचे आमचे सर्व सदस्य आपल्याला आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहोत आणि ह्या निवेदन तुम्ही ताबडतोब सरकारकडे पाठवावं। तुम्ही सुद्धा जिल्हाधिकारी ह्या नात्यानं आपण जे काही नुकसान झालेले आहे ते त्वरित सर्व तहसीलदार आणि त्यांच्या सबऑर्डिनेट जो स्टाफ आहे त्याला तातडीनं सूचना देऊन त्याचे पंचनामे करावेत। कारण तर काय होतं, सरकारकडनं काय मदत यायची त्यावेळेस जर पंचनामे करायला गेलो तर त्यावेळेस काही मग लोक काय थांबत नाही, उद्या घरांचे पत्रे उतरलेत लोक बसून टाकतात, घरांचे छप्पर उडले लोक बसून टाकतात। आता फळझाडांचं भाजीपाल्याचं आहे ते भाजीपाले काढून टाकतात, नव्याने भाजीपाला लावतात। शेतकरी काय फार काळ थांबू शकत नाही शासनाची, आणि शासनाची जी काही मदत आहे ती मिळेल की नाही मिळेल इथनं शंका असते, मिळाली तर किती कमी अल्प मिळते ही शंका असते। त्याच्यामुळे शेतकरी मग बाकीचा कर्ज वगैरे काढून काहीतरी करून त्याचा पुन्हा व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करत असतो। तर ह्या गोष्टीची दखल घेऊन शासनाकडे तर आमचं निवेदन आपण पाठवाच, पण आपण सुद्धा आपल्या लेवलला जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये विभागामध्ये जे काही नुकसान झाले आहे त्याचे ताबडतोब पंचनामे करावेत। जिस पर भाष्य करते हुए उपजिलाधिकारी ने भी किसानों की सहायता करने के लिए सरकारी अधिकारियों को सहायता करने का आह्वान किया है। ज्यावेळी पाऊस झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी याबाबतचा प्राथमिक अंदाज घेण्याबाबतची कारवाई आम्ही सुरू केली होती आणि पंचनामे सुरू करण्याचे निर्देश पण दिलेले आहेत। माझी विनंती राहील हे जे आपलं निवेदन आहे हे शासनाच्याही अवलोकनासाठी तातडीने पाठवण्यात येईलच, तथापि आमच्या सर्व क्षेत्रीय कर्मचारी अधिकाऱ्यांमार्फत पंचनाम्याचं काम सुरू झालेलं आहे। ते तातडीनं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं पुन्हा एकदा आपल्या निवेदनाच्या अनुषंगाने सूचना दिल्या जातील आणि ते पूर्ण केलं जाईल। हे करत असताना आपले स्थानिक जे पदाधिकारी आहेत, गावातले जे आपले सरपंच, त्यांचे जे काही बाकीची इतर मंडळी आहेत किंवा इतर जे सन्माननीय नागरिक आहेत गावामध्ये, त्यांनी स्थानिक कर्मचाऱ्यांना मदत करावी। क्षेत्रामध्ये परत तफावत येते बऱ्याच वेळा आपल्याला माहिती आहे आणि गोंधळ होतो, तसं न होता ते ॲक्युरेट होण्याच्या दृष्टीने आपण सर्वांनी सहकार्य करावं ही विनंती प्रशासनाची आपल्याला राहील।